हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहे वागेश्वर या गावामध्ये. तर तिथं वागेश्वर मंदिर आहे ते पाहण्यासाठी. हे मंदिर पूर्ण धरणामध्ये असतं. उन्हाळ्यामध्येच फक्त त्या मंदिरामध्ये जाता येतं. तर तिथं आम्ही आलेलो आहे. तर बघू शकता मंदिर आणि आजूबाजूचा परिसर. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम मस्त असं वातावरण आहे इथं. आणि हा आपल्याला दिसतोय तो तिकोना किल्ला आहे तिथे जवळच. तर मंदिर बघू शकता पूर्णपणे हे दगडीमध्ये आहे आणि ते पुरातन काळातील आहे. आणि खूप भारी असं मंदिर आहे इथं. आणि पिंडसुद्धा जुनी आहे अशी, एकदम असा खोल खड्डा आहे आणि आतमध्ये पिंड आहे. तर बघा आता आम्ही चाललेलोच आहे, दर्शन वगैरे घेतो आणि मंदिर पण कसं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. आज बघा पर्यटक पण आलेले आहेत, बहुतेक प्रमाणामध्ये आहे. आणि तिकडं पाठीमागं तुम्ही बघू शकता धरणामध्ये पाणीही आहे. इकडचं सगळं आटलं आहे पण तिकडं आहे पाणी. धरणाच्या एकदम मध्यभागी आहे आम्ही. तर बघा हा सगळा मोकळा धरणाचाच परिसर आहे. पावसाळ्यामध्ये इतर वेळेस पूर्ण असं पाणी असतंय. मंदिरसुद्धा हे आपलं पाण्यामध्येच असतं आणि खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे हे. हाय फ्रेंड्स, तर वागेश्वर हे गाव माझ्या मावशीचंही गाव आहे. आणि आम्ही अचानकच ठरवलं होतं की जाऊ म्हणून. आणि मावशी गावी नसते, पण इथं आल्यावरती आमची अचानक काकांशी भेट झाली. मग काकांनी घरी नेलं होतं. आणि हे बघा त्यांच्या परड्यातील फणसाचं झाड आहे. तर ते आम्हाला बोलले की तुम्हालाही घेऊन जा फणस. तर ते आम्ही आता काढणार आहे. बघा फणस किती भरपूर प्रमाणात लागलेली आहेत ते. हो. तुटलं काका. हा त्याची हा बारकी भाजी तेवढीशी बारकी होय. ती बारकी आहे ना.
याला असायचा आप्पाचा त्यानं माझ्या फणसाच्या या गऱ्याच्या पोळ्या करा पोळ्या पोळ्या कशा करणार? कसं काय पोळ्या येणार त्या त्या पिठामध्ये हे करायचे कायचे लागू खाल्ले काही नाही बनवलं चहा प्यायला हे येत खाल्ले चहा मस्त राहते. चहा चांगलं लय दिवसात असा पाहिजे आणि त्या दिवस ब्रेडसाठी केलं ते लय वड लय वड पण नाही पाहिलं लय पांढर पण नाही मिडियम. महत्वाचं तरी अजून जेवढी सगळं